सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, स्वामी नामाचे स्मरण करी दुःखाचे हरण। स्वामी नामाचे स्मरण करी दुःखाचे हरण। स्वामी सकळा पावावे करण्या भक्तांचे रक्षण। स्वामी सकळा पावावे करण्या भक्तांचे रक्षण। स्वामी भक्त हो, जे भक्त स्वामींना शरण जातात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींना सहभागी करून घेतात, त्यांचं रक्षण स्वामी महाराज स्वतः करत असतात। आणि स्वामी महाराजांनी आपलं रक्षण करावं, सतत आपल्या सोबत राहावं असं वाटत असेल तर सतत स्वामींचं नामस्मरण करणं देखील गरजेचं आहे। स्वामी म्हणत नाही की तुम्ही दिवसभर तुमचं काम सोडून माझ्यासमोर बसा, पण कायमस्वरूपी जर आपण नामस्मरण केलं तरीही ती एक प्रकारची सेवा आपल्याकडून घडत असते। आणि स्वामींच्या नामस्मरणाची उच्च कोटीची सेवा जोही भक्त करतो तो भक्त स्वामींच्या हृदयात वास करतो। हा अनुभव जर तुम्हालाही असेल आणि तुम्हीही दररोज नामस्मरण करत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा जो संदेश आहे तोही ऐका। स्वामी संदेश आपल्याला जगण्यासाठी प्रेरित करत असतात। तर स्वामी भक्त हो, तुम्हाला संदेश ऐकायचा असेल तर तुमच्या समोर 2 नंबर दिसत आहे, त्या 2 नंबरपैकी 1 नंबर तुमच्यासाठी निवडा आणि संदेश काय आहे ते जाणून घ्या। तर तुम्ही तुमच्यासाठीचा 1 नंबर निवडला असेल अशी मी आशा करते आणि याचा संदेश काय आहे तेही सांगते। ज्या स्वामी भक्तांनी 999 हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया। स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे भूतकाळाचा विचार केला तर डोळ्यात पाणी येईल। भूतकाळाचा अति विचार केला तर डोळ्यात फक्त पाणी येईल आणि भविष्याची अति चिंता केली तर समस्याच निर्माण होतील। भविष्याची अति चिंता केली तर फक्त समस्याच निर्माण होतील। पण या उलट जर तू वर्तमानात तुझं आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला आणि जे तुझ्याकडे आहे त्यामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न केला तर तुला सुखाची प्राप्ती होईल। कारण जे तुझ्याकडे आता आहे ते कदाचित दुसऱ्याकडे नसेल आणि म्हणूनच त्या गोष्टीचा आनंद जर तू शोधला तरच खऱ्या अर्थाने सुख तुझ्यापर्यंत चालत येईल। सुख शोधण्याची गरज पडत नाही तर सुख हे अनुभवावं लागतं आणि जेव्हा तू सुख अनुभवतो तेव्हाच खऱ्या अर्थाने सुख काय आहे, आनंद काय आहे हे तुला समजतं। म्हणून चिंता सोडून दे। अरे तुझी चिंता सोडून तू आमचं चिंतन कर, आमचं मनन कर आणि आमचं नामस्मरण कर। तुझ्या चिंतेची चिता पेटवण्याचं काम आम्ही करू। अरे आमची भेट घडण्यासाठीचं माध्यम आणि आम्हाला भेटल्यानंतर आमच्या सतत संपर्कात राहण्याचं माध्यम म्हणजे नामस्मरण। ज्या भक्ताला आमची ओढ असते ना, आम्हाला भेटण्याची इच्छा असते ना, त्याने आमचं नामस्मरण करावं। आणि जो भक्त आम्हाला भेटला आहे किंवा ज्याला आमचा महिमा समजला आहे त्याला कायमस्वरूपी आमच्या सानिध्यात राहायचं असेल ना, त्याने देखील सतत नामस्मरण करावं। कारण आम्हाला आणि आमच्या भक्ताला जोडण्याचं काम फक्त नामस्मरण करत असतं। जो नामस्मरण करतो तो सतत आमच्या जवळ असतो आणि त्याच्या प्रत्येक हाकेला ओ देण्याचं काम देखील आम्ही करतो। अरे नामस्मरण करताना तू तुझी मेहनत प्रामाणिकपणे कर। आम्ही तुला म्हणत नाही की तू तुझं काम सोडून हातात माळ घे आणि मग आमचं नाम जप। अरे जो मेहनत करतो त्याच्या सोबत आम्ही असतो, म्हणून तू तुझी मेहनत कर, कष्ट कर, पण तुझे कष्ट करत असताना आमच्या नामाची जोड तुझ्या मेहनतीला दे। नक्कीच तुझ्या मेहनतीला फळ देण्याचं काम आम्ही करू। तुझ्या मेहनतीला योग्य तो न्याय देण्याचं काम आमचं नाम करेल। म्हणून तू सातत्याने आमचं नाम जपत राहा। आम्हाला शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरू नको। श्रद्धा असेल तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत आम्ही दिसत असतो। श्रद्धेने आणि आत्मीयतेने आम्हाला साथ घालून तर पहा, आम्ही तुझ्यासाठी धावत येऊ। अरे तुझं जीवन म्हणजे एक प्रवास आहे आणि हा प्रवास जर तू सतत रडत केलास तर खूप लांबचा वाटेल आणि या उलट जर हा प्रवास तू हसत खेळत केला तर तुझा हा प्रवास कधी पूर्ण होईल हे तुझं तुला कळणार नाही। जीवनातील अडचणींना स्वीकारून त्यातही समाधान शोधायला हवं।
हाच तर खरा आनंद असतो, हे मनाशी कोरून ठेव. जेव्हा तू कोणाचं वाईट करत नाही ना, तेव्हा तुझ्यासोबत देखील आम्ही कधीच काही वाईट घडू देणार नाही, एवढा विश्वास तू आमच्यावर ठेव. शेवटी आमच्या दरबारात सगळ्यांच्याच कर्माचा हिशोब होत असतो. वेळ ही सगळ्यांची बदलते. तू फक्त निष्ठा ठेव आणि प्रामाणिक राहा. स्वतःशी प्रामाणिक राहा आणि आमच्याशी देखील प्रामाणिक राहा. अरे, तुझा आमच्यावरचा विश्वास आणि तुझी प्रामाणिक धडपड, परिश्रम पाहून आम्हाला तुला एकच सांगावंसं वाटतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, ज्यांनी पुढचा अंक 555 हा निवडला आहे, त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे, आम्ही फक्त पूजा अर्चनेनं प्रसन्न होत नाही, तर आम्हाला प्रसन्न करून घेण्यासाठी तुझे कर्म चांगले असावे लागतात. तुझं मन शुद्ध असावं लागतं. मनात शांती आणि निस्वार्थी भावना असेल ना, तर आमचं दर्शन आपोआप लाभतं. बाह्य स्वरूपाची सेवा करण्यापेक्षा अंतर्मनापासून आमची भक्ती कर. आम्ही तुझ्यासाठी सदैव धावून येऊ. शेवटी कर्मयोग हा भक्ती योगाच्या 2 पावले पुढे असतो, हे लक्षात ठेव. केवळ आमचा आधार घेऊन स्वस्थ बसू नको, तर मेहनत कर. मेहनत करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या मेहनतीला न्याय देणं हे आमचं कर्तव्य आहे. ज्याप्रमाणे चंद्र ताऱ्यांची साथ सोडत नाही, त्याप्रमाणे आम्ही देखील तुझी साथ कधीच सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक संकटात आम्ही तुला साथ देऊ. तुझ्या प्रत्येक समस्येवर आम्ही मार्ग शोधू. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही तुला मिळवून देऊ. तुझ्या प्रत्येक अडचणीतून आम्ही तुला बाहेर काढू. फक्त तू आमच्यावर विश्वास ठेव. अरे, देवाला देवपण येण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात. कापसाला चरख्यावर जाऊन धागा बनावं लागतं. सोन्याला देखील स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी जळावं लागतं आणि चंदनाला देखील घासून पाहावं लागतं. तेव्हा कुठे त्यांची योग्यता सिद्ध होते. आणि तू तर मनुष्य आहे. तुला देखील अडथळ्यांना सामोरं जाताना थोडासा त्रास सहन करावा लागेल. तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझी गुणवत्ता सिद्ध होईल. आणि जेव्हा तुझ्या वाट्याला अडथळे येतात, तेव्हा ते अडथळे देखील तुला एक आकार देत असतात, हे लक्षात घे. नवीन सुरुवातीचा इशारा हे अडथळेच देत असतात. म्हणून नवीन सुरुवात कर. अडथळ्यांना सामोरं जाण्याचा प्रयत्न कर आणि जे समोर येईल त्याचा स्वीकार करून त्यातही मार्ग शोधण्याचा प्रयत्न कर. जेव्हा तू स्वतःसाठी स्वतः प्रयत्न करतो, तेव्हा आम्ही देखील तुझ्यासाठी मदतीला धावून येतो आणि तुझा हातात हात घेऊन तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या संदेशमध्ये आपल्याला एकच गोष्ट समजली आहे की आपण फक्त देवदेव केल्याने देव आपल्यावर प्रसन्न होत नाही, तर देवाचं स्थान आपल्या मनामध्ये कायम उच्च स्तरावर ठेवायचं. पण त्यासोबतच आपली मेहनत, आपले कष्ट देखील प्रामाणिकपणे करायचे. आपले कर्म हे नेहमी चांगलेच ठेवायचे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपला देव आपल्यावर प्रसन्न होत असतो. आणि देव शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा जर आपल्या अंतर्मनामध्ये जर आपण डोकावून बघितलं आणि आपली कर्म शुद्ध ठेवली, तर आपल्या अंतर्मनामध्ये देखील देव आपल्याला सापडत असतो. आणि हा अंतर आत्म्यातील देव नेहमी आपल्याला प्रेरणा देत असतो आणि एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. असेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.